नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. आजकाल आपली जीवनशैली जेवढ्या झपाट्यानं बदलते तेवढ्याच झपाट्यानं आपल्याला आजारपणं जडू लागलेली आहेत. आज जर सर्वात घातक असा आजार कोणता असेल तर ते सगळे म्हणजे हार्ट डिझिसेस अर्थात हृदयविकार, आणि त्याचबरोबरीने सर्वात धोकादायक आजार कुठला आपल्याला वाटतो तर तो म्हणजे कर्करोग. कर्करोग वेगवेगळ्या प्रकारचे असतात. अगदी आपल्याला माहितीही नसतील इतके कर्करोग आज उद्भवतात. कर्करोगामध्ये वेगवेगळ्या थेरपीज घेणं जितकं आवश्यक असतं तितकंच आवश्यक असतं पोषक आहार घेणं. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत कर्करोग उपचारांमध्ये डाएटचं अर्थात पोषक आहाराचं किती महत्त्व आहे. खरं तर याबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. या सगळ्या गैरसमजांचं विश्लेषण आज तज्ज्ञ डॉक्टर करणार आहेत. त्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट दीपक कुमार डंगवाल. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टरांविषयी सुरुवातीला आपल्याला माहिती देते, त्यांची ओळख करून देते. डॉक्टर दीपक कुमार डंगवाल हे स्पेशली हेड अँड नेक, ब्रेस्ट आणि सर्वायकल कॅन्सरचे तज्ज्ञ आहेत. ते नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या रुग्णालयात रुग्णसेवा देतात. त्यांना या क्षेत्रात विशेष असा अनुभव आहे आणि अमूल्य अशा योगदानाबद्दल त्यांना आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता अजिबात वेळ न दवडता आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया. डॉक्टर, आम्हाला सुरुवातीला हेच सांगा की कर्करोगामध्ये उपचारांना जितकं महत्त्व असतं तितकंच महत्त्व हेल्दी डाएटला का असतं? कर्करोगमध्ये आजारमुळे आणि उपचाराच्या दुष्परिणामामुळे पेशंटला फार त्रास होतो. पेशंटची चव बिघडून जाते, पेशंटला गिळताना त्रास होतो, पेशंटला मळमळ उलटीसारखा होतो. त्याच्यामुळे पेशंटचं जेवण फार कमी होऊन जातो. एकदा पेशंटचं जेवण फार कमी झालं तर पेशंटचं वजन कमी होतं, पेशंटची रोग प्रतिघातक क्षमता जी आपण इम्युनिटी म्हणतो, पेशंटची इम्युनिटी कमी होते. त्याच्यामुळे पेशंटला इन्फेक्शन आणि बरेचपैकी कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. पण समजा पेशंटचं पोषण योग्य असेल, डाएट जर बॅलन्स्ड असेल तर पेशंटचं वजन कमी होणार नाही, पेशंटची इम्युनिटी मेंटेन राहणार आणि पेशंट चांगल्यापणे ट्रीटमेंट कंप्लीट करणार आणि पुढे आपला चांगला परिणाम भेटणार. अच्छा, जेवढी मला माहिती आहे डॉक्टर, असं म्हणतात की कर्करोगाची जे झुंज देत असतात त्या रुग्णांच्या जेवणात जास्तीत जास्त प्रथिनांचा अर्थात प्रोटीन्सचा समावेश असायला हवा. हे प्रोटीन्स नेमके कशासाठी असतात? म्हणजे त्यांची हाडं जास्त मजबूत व्हावी यासाठी की त्यांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त मजबूत व्हावी यासाठी? कर्करोगमध्ये जेव्हा पेशंटची प्रोटीनची गरज वाढून जाते. जर आपण एस्पन युरोपियन सोसायटी ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनची गायडन्स बघितली तर प्रत्येक पेशंटला दररोज 1.2 to 1.5 ग्राम पर प्रोटीनची गरज आहे. जी गरज जर आपण पूर्ण केली तर कॅन्सर ट्रीटमेंटच्या स्नायू आणि बॉडीची इतर पेशीवर दुष्परिणाम आपण टाळू शकतो. त्यासाठी प्रोटीनची गरज बॉडीला जास्त असते कॅन्सर पेशंटमध्ये कम्पेअर टू अदर पेशंट्स. अच्छा, आणि त्याचबरोबर त्यांच्या आहारात ना वे प्रोटीन आयसोलेट सारखे सप्लिमेंट सुद्धा द्यावं असं सुद्धा सांगतात. मुळात हे सप्लिमेंट्स म्हणजे नेमकं काय असतं आणि त्यांची आवश्यकता का असते? सर्वात अगोदर आपल्याला हे माहिती पाहिजे की वे प्रोटीन आयसोलेट नेमकी काय आहे. जे साधारण वे प्रोटीन असतात त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण फक्त 15 ते 20% असतो. पण जे वे प्रोटीन आयसोलेट आहे त्याच्यामध्ये आपण लॅक्टोज आणि साखर आणि फॅट काढून प्रोटीनचं प्रमाण वाढवून घेतो. तर वे प्रोटीन आयसोलेटमध्ये प्रोटीनचे प्रमाण 90% पुढे असतो. त्याचे कॅन्सर पेशंटसाठी खूप चांगलं आहे. कारण जर कॅन्सर पेशंट आपल्याला माहिती आहे कॅन्सर पेशंट जास्त जेवत नाही, त्यांचा इंटेक कमी असतो. तर वे प्रोटीन आयसोलेट आपण घेत असेल तर कमी प्रमाणामध्ये जर आपण त्याने वे प्रोटीन आयसोलेट घेतला तरी त्यांची प्रोटीनची रिक्वायरमेंट ते पूर्ण होऊन जाते आणि बॉडीवर ट्रीटमेंटचा होणारा दुष्परिणाम कमी होतो. त्याच्यावर एक स्टडी पण झाली. त्याच्यामध्ये त्यांनी किमोथेरपी घेताना पेशंटला जेव्हा वे प्रोटीन आयसोलेट डेली 20 ग्राम दिला तर त्यांच्यावर कॅन्सर किमोथेरपीचा दुष्परिणाम खूप कमी झाला होता. त्यासाठी वे प्रोटीन आयसोलेट बॉडीमध्ये कॅन्सर किमोथेरपी वा इतर ट्रीटमेंटचा होणारा दुष्परिणाम टाळतो. अच्छा डॉक्टर, खरं तर ना केवळ कर्करोगाच्या रुग्णांविषयीच नाही, इन जनरल आपल्या आयुष्यामध्ये असं म्हणतात की जास्त गोड हे विषासमान असतं आणि जास्त गोड म्हटल्यावर आपल्या सगळ्यात पहिल्यांदा समोर काय येते तर ती साखर. आणि साखर ही जास्त प्रमाणात जर आपण खाल्ली तर ती विषासमानच आपल्या आरोग्यासाठी ठरू शकते. असं म्हटलं जातं की कर्करोगाचे जे रुग्ण असतात त्यांनी जास्त प्रमाणात साखर खाल्ली तर त्यांचा कर्करोग अधिक बळावू शकतो. यात किती तथ्य आहे डॉक्टर? ॲक्च्युली त्याच्यात दोन गोष्टी आहे. एक तर साखर, रिफाईंड शुगर जे आपण घेतो, चीनी, गूळ किंवा प्रोसेस फूडमध्ये जे असतो, आणि दुसरा असतो कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट जे आपण नॉर्मल भाजी, चपाती, दूध, भात याच्यात असतो. आता आयडियली जे आपण रिफाईंड शुगर आहे, जे पण चीनी, गूळ, जंक फूड त्याच्यामध्ये ते पण टोटली अवॉइड केलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये काय असतो, जेव्हा आपण साखर किंवा गूळ घेतो बॉडीमध्ये लगेच शुगर आणि इन्सुलिन ग्रोथ फॅक्टरचं प्रमाण वाढतो. ते कॅन्सर पेशंटला वाढू शकतो. पण कार्बोहायड्रेट जे आपण नॉर्मल जेवणमध्ये असतो ते पण पूर्णपणे अवॉइड करू शकत नाही. कारण जे आपण पूर्णपणे कार्बोहायड्रेट बंद केला तर बॉडीची जर इतर पेशी आहे त्यांची जी कॅलोरीची रिक्वायरमेंट आहे ते पूर्ण होणार नाही. त्यासाठी आयडियली कॅन्सर पेशंटनी
साखर आणि गोड आणि जंक फूडमध्ये प्रोसेस शुगर एकदम कमीत कमी ठेवला पाहिजे. पर कार्बोहायड्रेट जे प्रमाण आहे ते एक योग्य डायटेशनची सल्लानुसार डाएटमध्ये ठेवला पाहिजे. अच्छा. आणि जसं साखरेबद्दल आपण गैरसमजाचं आपण इथे विश्लेषण केलेलं आहे डॉक्टर, त्याचप्रमाणे सोया उत्पादनांविषयी सुद्धा लोकांच्या मनात अनेक समज गैरसमज असतात. असं म्हणतात की प्रामुख्याने जे स्तनाच्या कर्करोगाशी ज्या महिला झुंज देत असतात त्यांच्यामध्ये हॉर्मोनल बदल अगदी झपाट्याने होतात जर त्यांनी सोया उत्पादनं खाल्ली तर. यामध्ये किती तथ्य आहे डॉक्टर? सोयाबीनमध्ये एक मॉलिक्यूल असतो आयसोफ्लेवन्स. कसं आहे की ते आयसोफ्लेवन्स नॉर्मल जे एस्ट्रोजन रिसेप्टर एस्ट्रोजन हॉर्मोनसारखा वागतो. त्याच्यामुळे गैरसमज तयार झाले की जर आपण सोयाबीन घेतला तर बॉडीमध्ये कर्करोग स्पेशली ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढणार. पण जर आपण वैज्ञानिक पुरावा बघितला तर एकदम उलट आहे. कॅन्सर जर्नल 2019 एक स्टडी पब्लिश झाली. त्याच्यामध्ये त्यांनी बघितला जे ब्रेस्ट कॅन्सर पेशंट किमोथेरपी घेत होते, एक ग्रुपमध्ये त्यांना सोयाबीन दिला आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये सोयाबीन नाही दिला. त्यांनी काय पाहिलं की ज्या ग्रुपमध्ये सोयाबीनचा सेवन झालं होतं त्या ग्रुपमध्ये त्यांना चांगला परिणाम भेटले. त्या ग्रुपमध्ये कॅन्सरचं रिलॅप्स कमी झालं होतं. त्याच्यामुळे सायंटिफिकली जर आपण बघितलं तर सोया मिल्क ते सेफ आहे. पण सोया चाप एक वेगळी गोष्टी आहे. तर सोया चापमध्ये कसं असतो की 70% मैदा आणि रिफाईंड ऑइल असतात. त्यासाठी ॲज अन ऑन्कोलॉजिस्ट आपण सोयाबीन रिकमेंड करू शकतो, पण सोया चाप वी शुड अवॉइड. अच्छा. खरं तर ना डॉक्टर, योग्य प्रमाणात डाएट घेणं आणि डाएट करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोकांना असं वाटतं डाएट करणं म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर वेळेचा आपण उपवास करणं. मग आता वेगवेगळे डाएट आलेले आहेत, म्हणजे अगदी 2च तास खायचं दिवसभरातून किंवा सकाळीच खायचं संध्याकाळीच खायचं. मुळात लोक कर्करोगाच्या उपचारादरम्यान सुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळे उपवास करतात किंवा डाएट करतात. यामागे काय नेमकं कारण आहे? आपण काय सांगाल? असे उपवास करायला हवे? काही प्राथमिक स्टडीज ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आधी केली. त्यामध्ये तरी काय पाहिलं, जर पेशंट इंटरमिडिएट फास्टिंग म्हणजे काही तासाचा उपवास करतात, त्याच्यामध्ये त्यांचे रक्तामध्ये ग्लुकोज आणि इन्सुलिन ग्रोथ फॅक्टर जे कॅन्सर पेशीसाठी गरजेचे आहे त्याचं प्रमाण कमी होऊन जातो. त्याच्यामुळे हे नोशन तयार झालं आहे की जर आपण इंटरमिडिएट फास्टिंग केली तर आमच्या कॅन्सरचं प्रमाण कमी होईल, त्याची तीव्रता कमी होईल. पण सध्या त्याच्यासाठी जे वैज्ञानिक पुरावा आहे ते अपूर्ण आहे. कुठलीही स्टडीमध्ये हे प्रूव्ह नाही झालेलं आहे. आणि जर आपण गाईडलाईन्स बघितली, एस्को अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी किंवा इस्ट्रो युरोपियन सोसायटी, कुठलीही गाईडलाईनमध्ये इंटरमिडिएट फास्टिंग किंवा काही तासा उपवास इज नॉट रिकमेंडेड. सो आयडियली वी शुड नॉट डू इंटरमिडिएट फास्टिंग बिकॉज कसं आहे की जेव्हा आपण फास्टिंग करतो, काही तासा उपवास ठेवतो, बॉडीची जी इतर नॉर्मल सेल आहेत त्यांची पण जी कॅलरी प्रोटीन ची गरज आहे ते पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे पेशंटला मालन्यूट्रिशन मसल वेस्टिंग बऱ्यापैकी कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. त्यासाठी कुठलाही गाईडलाईन सध्या इंटरमिडिएट फास्टिंग रिकमेंड करत नाही. अच्छा. अनेक आजारांवरनं डॉक्टर असा उपाय सांगितला जातो की तुम्ही तुमची लाईफस्टाईल अर्थात तुमची जीवनशैली सुदृढ ठेवा, आपोआप तो आजार तुमच्यापासून दूर होईल. म्हणजे तुम्ही योग्य झोप घ्या, योग्य आहार घ्या आणि टी व्हीपासून किंवा मोबाईलपासून दूर राहा असं सांगितलं जातं. प्रामुख्यानं कर्करोगाविषयी डॉक्टर मी आपल्याला विचारते की यामध्ये आपण योग्य आहार घेऊन आपण पुरेसं पोषण मिळवू शकतो? तर असा लोकांना आता खूप गैरसमज आहे की जर आपण पूर्ण आहार सोबत ना घेऊन फक्त सप्लिमेंट घेतला तर ते बॉडीला पुरणार आहे का? पण केवळ सप्लिमेंट बेसिकली बॉडीला काय रेअर विटामिन, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट प्रदान करतात जे नॉर्मल साधारण जेवणमध्ये नसतो. पण केवळ सप्लिमेंट घेणं आणि पूर्ण आहार घेणं हे योग्य नाही आहे. कारण जेव्हा आपण फक्त सप्लिमेंट घेतो बॉडीची जे बाकी नॉर्मल कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅलरीची रिक्वायरमेंट ते पूर्ण होत नाही. आणि सप्लिमेंट्स पण आपल्याला एक ऑन्कोलॉजी सल्लाशिवाय घ्यायचं नाही. कारण काय सप्लिमेंट्स कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये इंटरफेअर करतात. समजा एखादा पेशंटचा रेडिएशन किंवा किमो चालू असेल आणि ज्या त्यांनी अँटीऑक्सिडंट जे सप्लिमेंट घेतलं तर ते कॅन्सरच्या ट्रीटमेंटवर इंटरफेअर करणार आणि योग्य परिणाम आपल्याला भेटणार नाही. त्याच्यासाठी कुठलाही सप्लिमेंट किंवा पूरक आहार आपल्याला घ्यायचा असेल तर ऑन्कोलॉजी सल्लाशिवाय घ्यायचं नाही. डॉक्टर, जे वे प्रोटीन्स असतात ज्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण प्रचंड असतं, मग त्याचा कारण काय म्हणतात अति तिथे माती, मग हे जे अति प्रमाणात प्रोटीन्स घेतले तर त्याचा दुष्परिणाम आपल्या किडनीवर नाही होऊ शकत किंवा त्याच्यामुळे कर्करोग बळावू नाही शकत अधिक? हेच खूप मोठी गैरसमज आहे की जर आपण जास्त प्रोटीन घेतला तर मूत्रपिंड म्हणजे किडनीचा कॅन्सर वाढणार. जर पेशंटची किडनी नॉर्मली फंक्शनल असेल तर आपण वे प्रोटीन आयसोलेट घेऊ शकतात. उलट कॅन्सर पेशंटमध्ये वे प्रोटीन आयसोलेटचे जास्त गरज आहे बॉडीला कम्पेअर टू नॉर्मल पेशंट्स. कारण कॅन्सरमध्ये ट्रीटमेंटचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपल्याला वे प्रोटीन आयसोलेटची गरज असते कारण प्रोटीन रिपेअरमध्ये मदत करतात. अच्छा. खरं तर कोणत्याही कर्करोगावर जेव्हा उपचार केले जातात तेव्हा ते मल्टीडिसिप्लिनरी उपचार असतात. म्हणजे एकाच प्रकारचे उपचार त्या रुग्णाला दिले जात नाही तर अनेक प्रकारचे उपचार एका वेळी दिले जातात. म्हणजे जर माझं याच्यात चुकत असेल तर तुम्ही मला सांगू शकता डॉक्टर. म्हणजे हे बरोबर आहे ना की मल्टीडिसिप्लिनरी उपचार केले जातात? येस. हां, आहे. माझा प्रश्न, हे आपली चर्चा आहे डॉक्टर, पुढे प्रश्न आहे. हां, तुम्ही याच्यावर पटकन मला आता सांगा की हो बरोबर आहे. हो बरोबर आहे.
हां, तर डॉक्टर जेव्हा पोषक आहाराची गोष्ट येते, जेव्हा रुग्णाला पोषक आहार द्यायचा असतो, त्यामध्ये नर्सेस, डायटिशियन आणि एकूणच या मल्टीडिसिप्लिनरी उपचारांची भूमिका काय असते? ऑन्कोलॉजीचा सर्वात महत्त्वाचा रोल असतो, कारण ऑन्कोलॉजी पेशंटला पाहतो आणि ऑन्कोलॉजीचं लक्ष पेशंटच्या कॅन्सर उपचार करणं, कॅन्सरला कसं थांबवायचं, कसं कॅन्सरच्या ट्रीटमेंटचे दुष्परिणाम कमी करायचे, ऑन्कोलॉजीचा मेन फोकस त्याच्यावर असतो. पण समजा पेशंटच्या ट्रीटमेंट घेताना ऑन्कोलॉजीचा असा वाटतो की पेशंटच्या जे पोषण आहे ते कमी होते, त्याच्यावर धोका आहे, तर आपण डायटिशियनची मदत घेतो, सल्ला घेतो. डायटिशियनचा रोल सर्वात महत्त्वाचा आहे, कारण ते प्रत्येक पेशंटचे आहारचा डिटेल विश्लेषण करतात आणि प्रत्येक पेशंटसाठी व्यक्तिगत इंडिव्हिज्युअल डाएट प्लॅन तयार करतात, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, मिनरल, विटामिनचे योग्य प्रमाणात असते. जर डाएट प्लॅन पेशंटनी फॉलो केला तर ट्रीटमेंटचे होणारे दुष्परिणाम आपण बऱ्यापैकी टाळू शकतो. आणि नर्सेसचा रोल खूप महत्त्वाचा आहे, कारण नर्सेस दररोज पेशंटच्या ट्रीटमेंट घेताना पेशंट सोबत असतात. ते खात्री करतात की जे आपण इन्स्ट्रक्शन दिलं, जे काही आपण डाएट प्लॅन तयार केला ते पेशंट नक्की फॉलो करतेच की नाही फॉलो करते. आणि कधी पेशंट्सला ट्यूब फीडिंगची गरज असते. त्या केसेसमध्ये नर्सेस पेशंट आणि रिलेटिव्हला ट्रेन करतात की ट्यूब फीडिंग कशा करायची, कसं व्यवस्थित करायची. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की नर्सेस पेशंटचे व्हायटल्स, वेट आणि बाकी पॅरामीटर्स मोजतात आणि काय जर कमी जास्त असेल तर ऑन्कोलॉजीला लगेच सुचवतात. म्हणजे दे ॲक्ट एज अ ब्रिज. सो ऑन्कोलॉजी इज बेसिकली टीम वर्क. अच्छा. डॉक्टर, जेव्हा कोणत्याही अडचणीतून आपल्याला बाहेर यायचं असेल, त्यावर मात करायचं असेल, तेव्हा काय करावं, याचबरोबरीने काय करू नये हे सुद्धा महत्त्वाचं असतं. जेव्हा एखाद्या रुग्णाला कर्करोगाचं निदान होतं, तेव्हा तिने काय खावं हे तर आपण सांगितलेलंच आहे. तिने काय खाऊ नये हे सुद्धा सविस्तरपणे सांगा. दोन गोष्टी, एक तर कॅन्सर पेशंटने काय खाऊ नये आणि कॅन्सर ना होण्यासाठी काय नाही खायचं आपल्याला. तर जे आपल्याला सर्वात महत्त्वाचे की जे हाय प्रोसेस्ड फॅट असतात आणि हायली बार्बेक्यूड म्हणजे खूप भाजलेले फूड असतात, ते आपल्याला अवॉइड करायचे, कारण त्याच्यामध्ये ॲक्रेलोमाइड म्हणून एक मॉलिक्यूल तयार होतो, ते त्याच्याने कॅन्सरचं प्रमाण वाढतो. दुसरं, हाय कन्झम्पशन ऑफ रेड मीट म्हणजे जे आपण मटन आणि बीफ आणि याचं खातो त्याच्या मीटमध्ये आपल्याला अवॉइड करायचं. दुसरा, अल्कोहोल any moderation should be avoided. Tobacco in any form should be avoided. अच्छा. डॉक्टर, मी सुरुवातीला जेव्हा आपली ओळख करून दिली आपल्या प्रेक्षकांना, तेव्हा सांगितलं की आपण हेड अँड नेक, ब्रेस्ट आणि सर्वायकल कॅन्सरचे तज्ज्ञ आहात. डॉक्टर, या तीनही कर्करोगामध्ये आपण त्या रुग्णांना सारखाच पोषक आहार सांगता? ते डिपेंड करतो, कारण हेड अँड नेक पेशंट जे सर्वात कॉमन जे आपण बघतो, आपण आमची प्रॅक्टिसमध्ये मोस्टली आपण बघतो जबड्याचा कॅन्सर, कारण इंडियामध्ये स्पेशली तंबाखू च्युइंगची जी सवय आहे त्याच्यामुळे ते तंबाखूची पुडी बाजूला ठेवतात जबडेला, त्याच्यामुळे आपण सर्वात कॉमन जबड्याचा कॅन्सर बघतो. आणि ते पेशंट आमच्याकडे ऑपरेशन नंतर येतात, पण ते सर्जरी झालेली असते, मोस्टली त्यांचा जबडा काढलेला असतो किंवा जीभ काढले, त्याच्यामध्ये त्याची जे डाएट असते ते खूप कमी असते, त्यांना जेवण गिळता येत नाही. त्याचं बऱ्यापैकी त्यांना पेशंटला आपल्याला ट्यूब फीडिंग किंवा असिस्टेड फीडिंग करावं लागतो. त्याच पेशंटमध्ये वे प्रोटीन आयसोलेट म्हणजे हाय प्रोटीन डाएटची खूप इम्पॉर्टंट रोल आहे. बाकी ब्रेस्ट कॅन्सरमध्ये युजली त्यांचा ओरल इंटेक आहार युजली एफेक्ट होत नाही, त्यांच्यासाठी आपण नॉर्मल डाएट फॉलो करू शकतो. आणि जे गर्भाशयाचे कॅन्सर असतो ते आपण युजली रुरल एरियामध्ये जास्त बघतो, त्याच्यामध्ये पण युजली डाएट एवढी एफेक्ट होत नाही, पण त्यांच्या केसेसमध्ये आपण युजली प्लेन ब्लँड डाएट आणि हाय प्रोटीन डाएट सजेस्ट करतो. पण त्यांना आपण फक्त एवढं सांगतो की तिखट मसालेदार जेवण जास्त करायचं नाही आणि पाणी जास्त प्यायचं. हेड अँड नेक कॅन्सरमध्ये आपल्याला जेवण जास्त एफेक्ट होतं, कारण त्यांच्या जो जेवणचं जाणारा रस्ता आहे आपला ओरल कॅव्हिटी ते एफेक्ट होतो. अगदीच. मग त्यांना कशा प्रकारे आपण सप्लिमेंट्स म्हणा किंवा पोषक आहार कशा प्रकारे त्यांना देता आपण त्यांना वे प्रोटीन आयसोलेट आणि कॅलोरी डेन्स फूड देतो, कारण त्यांना जास्त जेवण गिळता येत नाही, त्याच्यामुळे आपण असा प्रोडक्ट देतो ज्याच्यामध्ये थोडं जर घेतलं त्यांची जे कॅलरी आणि प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण होऊन जाते, त्याला आपण कॅलोरी डेन्स आणि प्रोटीन रिच फूड देतो. अच्छा. खरं तर ना डॉक्टर, आपल्याला जर एक साधी कणकण जरी वाजली किंवा ताप आला तरी आपल्या तोंडाची अगदी चवच निघून जाते, काही खाऊ नये असं वाटतं. जेव्हा एखाद्या रुग्णाला कळतं की आपल्याला कर्करोग झालाय, तेव्हा त्याचा आत्मविश्वास काहीसा खालावतो, काही खाऊ नये असं सुद्धा त्याला वाटत असेल. ज्या कर्करोग रुग्णांची भूकच मंदावली असेल त्यांना आपण कसं प्रोत्साहित करता खाण्यासाठी, म्हणजे ती भूक कशी आणता आपण? त्याच्यासाठी पेशंटला आपण काउन्सल करतो की समजा तुम्हाला नॉर्मल ब्रेकफास्ट, लंच, डिनर असं नाही करायचं आहे, तुम्हाला दर 1-1.5 तासानं थोडं करून हळूहळू जेवत राहायचं, कारण जर तुम्ही फ्रिक्वेन्सी नाही वाढवली तर तुम्ही पेशंटची शरीरची जी गरज आहे प्रोटीन, विटामिन, मिनरल्सची पूर्ण होणार. त्यासाठी आपण पेशंटला स्मॉल फ्रिक्वेंट मील सजेस्ट करतो. आणि दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट आहे की आपण पेशंटला काही डाएट स्टिम्युलंट्स पण देतो, केमिकल ड्रग्ज असतात ते पेशंटची भूक वाढवतात. अच्छा. असंही होत असेल की एखाद्या रुग्णाला खूप भूक लागली असेल पण त्याच्या तोंडाची चवच गेली असेल, त्याच्यामुळे त्याला काही खावंसं वाटत नसेल, ही तोंडाची चव वाढण्यासाठी काय करता डॉक्टर? अनफॉर्च्युनेटली त्याच्यासाठी काही ॲलोपॅथिक ट्रीटमेंट नाही आहे,
पण आपण त्यासाठी जसं मी अगोदर सांगितलं पेशंटला आपण हे सांगतो की पेशंटला तुम्हाला जे चांगला वाटतो जे चांगला दिसतो ते खायचं. स्पेशली हेड नेक कॅन्सर आपण जे बघतो त्याच्यामध्ये रेडिएशन आणि केमोमुळे पेशंटची चव निघून जाते. त्या पेशंटला आपण असं मोस्टली सप्लिमेंट सजेस्ट करतो, कॅलरी डेन्स अँड प्रोटीन रिच सप्लिमेंट्स, आणि त्यांना सांगतो की स्मॉल फ्रिक्वेंट मील्स घ्या, तुम्हाला जे आवडतो जे चांगला दिसायला वाटतो ते घ्या. कारण त्यासाठी अनफॉर्च्युनेटली काही थेरपी नाही आहे. आपण मल्टीविटॅमिन ट्राय करतो, विटॅमिन सी बी ट्राय करतो, पण ते चव परत यायला वेळ लागतो. असे काही घरगुती उपचार नसतात का की म्हणजे लिंबू चोखा किंवा आपण पेशंटला सांगतो लिंबू चोख खायला, आवळाचं ट्राय करायला, दूधसोबत हळद घ्यायला, मध घ्यायला, पण ते काय काय पेशंटमध्ये काम करतात. ते प्लॅसिबो आहे की इफेक्ट आहे ते त्याचे काही वैज्ञानिक पुरावा नाही अजून. अच्छा, बरं डॉक्टर, आता अति महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणालाच कधीही कुठलाही कर्करोग जडू नये याच्यासाठी कायम आपला आहार कसा सुदृढ असावा? ते आपल्याला जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, आपल्याला एक बॅलन्स डाएट पाहिजे. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, विटामिन, मिनरल्स, एव्हरीथिंग. आपल्याला रिफाईंड शुगर टोटली अवॉइड करायचं. रिफाईंड शुगरमध्ये चीनी, गूळ, एनर्जी रिच ड्रिंक्स जे आपल्याला नवीन जनरेशनमध्ये खूप फेमस झालेले एनर्जी ड्रिंक्स आपल्याला अवॉइड करायचे आहे. आपल्याला रेड मीट अवॉइड करायचं आहे. आपल्याला बार्बेक्यू जास्त भाजलेला जाळलेला फूड अवॉइड करायचं आहे. आणि आपल्याला एक आयडियल वेट ठेवायचं आहे. आपल्याला BMI 25 खाली ठेवायची, कारण जर BMI जास्त असेल तर काही कॅन्सर, स्पेशली कोलोरेक्टल कॅन्सर्स, एंडोमेट्रियल कॅन्सर आणि इव्हन ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जर पेशंट ओव्हरवेट असेल तर वाढू शकतो. त्यासाठी एक आयडियल वेट ठेवणं खूप गरजेचं आहे. अच्छा, बरं डॉक्टर, हे पोषक आहार घेणं किंवा एखादी पर्टिक्युलर ट्रीटमेंट घेणं, थेरपी घेणं, हा भाग कधी येतो? जेव्हा निदान होतं योग्य वेळी त्या कर्करोगाचं. त्यामुळे हे निदान योग्य वेळी होणं अतिशय महत्त्वाचं असतं डॉक्टर, आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याची लक्षणं माहीत असणं आवश्यक असतं. हेड अँड नेक, ब्रेस्ट आणि सर्वायकल, अर्थात मानेचा, मेंदूचा, आपल्या स्तनांचा आणि गर्भाशयाचा कर्करोग, या कर्करोगांची लक्षणं सांगा डॉक्टर. तुम्ही खूप महत्त्वाची गोष्टी बोलली, कारण आपण जर कॅन्सरला लवकर पकडला तर कॅन्सरचा क्युअर रेट खूप वाढतो. जर आपण बघितला स्टेज 1 कॅन्सरचा क्युअर रेट मोर दॅन 90% आहे, पण जर स्टेज 4 बघितला लेस दॅन 50%. तो रोगला लवकर पकडणं खूप गरजेचं आहे. आणि लक्षणावर गेले तर हेड अँड नेक कॅन्सर, तोंडाचे जे कॅन्सर, त्याच्यामध्ये सर्वात कॉमन लक्षण असतं कुठलाही जखम जिभेला किंवा जबडेला जे भरत नाही, त्याच्या हील होत नाही. 2 आठवड्याला 3 आठवडे पण ते हील होत नाही. तुम्ही बरेपैकी अपॉइंटमेंट ट्राय केली पण हील होत नाही. कुठल्या मानेला कुठली गाठ येणं, वजन कमी होणं, गिळताना त्रास होणं, हे सगळे हेड अँड नेक कॅन्सरचे लक्षण. आणि आवाजमध्ये बदल होणं, ते सगळे हेड अँड नेक कॅन्सरचे लक्षण असतात. आणि ब्रेस्ट कॅन्सरचे, सर्वायकल कॅन्सरचे? ब्रेस्ट कॅन्सर आपण फिमेल्समध्ये आता बघतो, स्पेशली अर्बन एरियाजमध्ये प्रमाण खूप वाढलेलं आहे. ब्रेस्ट कॅन्सरचं मोस्ट कॉमन जे लक्षण आहे ते कुठलाही लंप असेल किंवा ब्रेस्टमध्ये लंप असेल किंवा निपल कुठलाही ब्लिडिंग किंवा डिस्चार्ज, तुमचा ॲक्झिला म्हणजे काकेमध्ये कुठलीही गाठ होणं आणि अचानक स्तनचा लाल होणं किंवा साईज वाढणं, ते पण लक्षण होऊ शकतात. सर्वायकल कॅन्सर विषयी सांगा. सर्वायकल कॅन्सर गर्भाशयाच्या तोंडचा कॅन्सर असतो. ते स्पेशली रुरल एरियाजमध्ये खूप कॉमन आहे, कारण तिथे लग्न लवकर होतात आणि पेशंट सेक्शुअली लवकर ॲक्टिव्ह होतात. आणि ते कॅन्सर मोस्टली HPV व्हायरस रिलेटेड असतो. तर गर्भाशय कॅन्सरची लक्षणं असतात ते अंगावरून जाणं आणि संबंध ठेवल्यानंतर ब्लिडिंग होणं किंवा पेन होणं, वजन कमी होणं, कमरेला खूप दुखणं, पायाला सूज होणं, हे सर्वायकल कॅन्सरचे लक्षण होतात. अच्छा, अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे आपण डॉक्टर या तीनही कर्करोगांविषयी. आता आपण आलेलो आहोत या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. डॉक्टर, जाता जाता एक टेक होम मेसेज काय द्याल, काय सल्ला द्याल आपल्या प्रेक्षकांना? सल्ला हेच की तुम्ही एक हेल्दी डाएट फॉलो करा, रिफाईंड शुगर अवॉइड करा, रेड मीट अवॉइड करा, अल्कोहोल, टोबॅको एनी फॉर्म, स्पेशली यंग जनरेशन ते अवॉइड करा. आणि हेल्दी वेट मेंटेन करा, स्पेशली BMI लेस दॅन 25. अँड तुम्हाला समजा अनफॉर्च्युनेट कुठलंही लक्षण आलं, समजा वजन कमी होत असेल, कुठे गाठ आली, तुमचा खोकला कमी होत नाही, कुठला जखम भर होत नाही, तर लगेच एक ऑन्कोलॉजी सेंटरकडे जायचं. अगदीच, खूप खूप आभार डॉक्टर. या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात आणि इतकं सविस्तर असं मार्गदर्शन केलं. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.